नमस्कार मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः 2023 या वर्षी घेण्यात आलेली जी वनरक्षक भरती होती आणि त्यामधील ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या या पूर्णपणे आज आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत। मित्रांनो, हा पूर्ण पॅटर्न जो आहे हा TCS पॅटर्न असणार आहे आणि यामध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत। यामध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण असे दोन्ही प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सुनामीच्या वेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी प्रश्न इम्पॉर्टंट आहे, प्रश्न समजावून घ्या। सुनामीच्या वेळी कधी 2004 या वर्षी पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचं नाव काय होतं? तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 तर इंदिरा पॉइंट होतं, कारण इंदिरा पॉइंट हे जे आहे हे भारताचा आपला अति दक्षिणेकडचा भाग आहे आणि तो 2004 साली जी सुनामी आली तर त्यामुळे तो समुद्राच्या पाण्याखाली बुडाला होता। याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर पॉइंट्स मध्ये पहा, सुनामीच्या वेळी म्हणजे 2004 मध्ये पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचं नाव इंदिरा पॉइंट आहे। इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते। हे अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावरती स्थित आहे आणि 2004 च्या सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या 20 कुटुंबापैकी 16 कुटुंबे बेपत्ता सुद्धा झाली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची डॅश आहे। या ठिकाणी प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पूर्णपणे TCS ने घेतलेले आहेत आणि जशाच तसे 2023 च्या प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न आहेत। सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची विचारली आहे, तर सरासरी उंची आहे 1000 ते 1200 मीटर एवढी। पर्याय 2 आपलं उत्तर होणार आहे। यामध्ये पॉइंट्स पहा, तर सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सरासरी उंची जी आहे ती 1000 ते 1200 मीटर एवढी आहे। सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्या शेजारी उभी असलेली एक डोंगराची रांग आहे। ही डोंगर रांग अंदाजे 1700 किलोमीटर लांबीची डोंगर रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डर जवळून चालू होते, तसेच केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचते। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपींवर कोणाच्या सत्र न्यायालयामध्ये खटला चालवला होता? कोणाच्या म्हणजे तर आपल्याला काय विचारले की कोणता जज होता असं आपल्याला सरळ सरळ म्हणू शकतो, तर काकोरी कांड। या ठिकाणी यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, ए हॅमिल्टन या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे। हे जे हेड आहे तर विल्यम ग्रेट हेड असं नाव आहे। या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो आणि प्रत्येक मिस्टेक आपण PDF मध्ये दूर करून आपल्याला देत आहोत। तर पहा, काकोरी कट आहे किंवा काकोरी कांड जे आहे तर हे काकोरी कट लखनौ जवळील काकोरी या गावामध्ये 9 ऑगस्ट 1925 कधी झालं तर 9 ऑगस्ट 1925 रोजी रेल्वेमध्ये असलेला जो खजिना आहे तो लुटण्याचा तो एक कट होता। त्या कटामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंग आणि इतर क्रांतिकारक होते जे खजिना लुटण्यासाठी गेले होते आणि या सर्व क्रांतिकारकांवर एक खटला जो आहे 1 मे 1926 रोजी न्यायमूर्ती ए हॅमिल्टन यांच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये सुरू करण्यात आला होता। पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते? या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहा, 2 प्रश्न एकाच वेळी विचारलात। शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक कोण आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। आपल्याला TCS ने हा प्रश्न 3 वेळा आतापर्यंत विचारलेला आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 शरद अनंतराव जोशी हे जे आहेत हे महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखलं जातं, शरद जोशी यांना।
तर या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात पहा शरद जोशी. महाराष्ट्रासह त्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं जी आहेत त्यांनी उभारली होती. स्त्रियांच्या प्रश्नावरती वेळोवेळी त्यांनी आवाज देखील उठवला आणि शरद जोशी हे महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. पर्याय 2 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न 5वा आहे, भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकारी हे कोणाच्या नावावर आहेत? कोणाच्या नावावर म्हणजे काय, तर कोणाच्या नावात आहेत. लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय होणार आहे, तर योग्य उत्तर होणार आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. याचे पॉइंट्स पहा मित्रांनो. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 53 नुसार नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रपती व त्यांच्या अधिकारांचा प्रत्यक्ष किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत वापर करू शकतात. पण प्रत्यक्षात राष्ट्रपतींनी दिलेले सर्व कार्यकारी अधिकार मंडळाच्या किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान वापरत असतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, कुतुब मिनार कधी बांधला गेला? सर्वात सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये 2 वेळा विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला TCS ने सुद्धा 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. कुतुब मिनार हे कधी बांधलं? तर कुतुब मिनार बांधलेलं आहे 13व्या शतकाच्या सुरुवातीला. पर्याय क्रमांक 2 उत्तर होणार आहे. यामध्ये पॉइंट्स पहा. तर कुतुब मिनार हे 13व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलं. कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच असलेली इमारत आहे. तर हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली भागातील मेहरोली या भागामध्ये स्थित आहे. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये घोषित केलेली आहे. सन 1993 मध्ये युनेस्कोने या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. वर्ष कितवं आहे, तर 1993 या वर्षी हा दर्जा त्याला दिलेला आहे. कितव्या शतकामध्ये तो बांधण्यात आला, तर 13व्या शतकात बांधण्यात आला. कोणत्या ठिकाणी आहे, तर दक्षिण दिल्ली भागातील मेहरोली या ठिकाणी तो स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, मुंबई कायदे मंडळात 4 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव कोणी मांडला होता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त एक वेळा MPSCच्या प्री एक्झाम मध्ये विचारला होता आणि TCS ने सुद्धा हा प्रश्न एक वेळा आतापर्यंत विचारलेला आहे. त्यामुळे प्रश्न थोडासा समजावून घ्या. मुंबई कायदे मंडळामध्ये 4 ऑगस्ट 1923 रोजी खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती होती की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मांडला होता? तर त्या व्यक्तीचं नाव आहे पहा सीताराम बोले. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. पहा ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8वा आहे, धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न काय असतो की विधवा विवाह संघ याची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे धोंडो केशव कर्वे यांनी. पण या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या वर्षी ती स्थापना केलेली आहे? तर ते वर्ष आहे 1893 या वर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघ जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, त्यांचा विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचं जीवन जे आहे ते समर्पित केलं होतं. आणि या ठिकाणी 1893 हे वर्ष लक्षात ठेवा, कारण त्या वर्षी विधवा विवाह संघाची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे? आपल्याला काय विचारलंय की खालीलपैकी आणि 2011ची जनगणना. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील असं कोणतं राज्य ठरलं आहे की त्या राज्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे? पण आपल्याला प्रश्न असा विचारलाय की खालीलपैकी म्हणजे या 4 राज्यांपैकी विचारलेला आहे. आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 1, तर उत्तर प्रदेश हे आपलं उत्तर होणार आहे. कारण उत्तर प्रदेश राज्यातील जे आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि उत्तर प्रदेश राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 20.69% लोक हे अनुसूचित जातींचे आहेत. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतातील उत्तर प्रदेश जे राज्य आहे म्हणजे आपण त्याला UP म्हणतो, तर या राज्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये स्थित आहेत? पहा, वन्यजीव अभयारण्ये आपल्याला विचारलेले आहेत. आणि मित्रांनो, आपण एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, पण त्यामध्ये आपल्या भारतातील सर्व वन्यजीव अभयारण्य आपण एकाच व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत. तर जे खालीलपैकी आहेत म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, अंदमान निकोबार आणि मध्य प्रदेश
यांच्यापैकी असं कोणतं ठिकाण आहे किंवा कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये सर्वात जास्त संख्येने वन्यजीव अभयारण्य स्थित आहे? आणि ते उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, तर अंदमान आणि निकोबार बेटे. तर भारतातील सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आढळतात आणि भारतामध्ये 500हून अधिक अभयारण्ये स्थित आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक जास्त असणारे वन्यजीव अभयारण्य आहेत. येथे 96 वन्यजीव अभयारण्य आणि 9 राष्ट्रीय उद्यान आहेत. पर्याय 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. 1929च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट घोषित केले गेले होते. हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? मित्रांनो, आपल्याला वर्ष विचारलं जातं किंवा कधी कधी डेट विचारली जाते. तर डेट लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1929 आहे. तर त्याच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची उद्दिष्ट घोषित केली होती. आणि हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलं होतं? तर हे भरलं होतं ऑप्शन क्रमांक 2, तर लाहोर या ठिकाणी हे अधिवेशन भरलेलं होतं. आणि या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये काँग्रेसचा संपूर्ण स्वराज याचा जाहीरनामा तयार करण्यात आला होता आणि संपूर्ण स्वराज हे काँग्रेसचे प्रमुख ध्येय घोषित करण्यात आलं होतं. आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली होती. तारीख लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1929 या रोजी तत्कालीन पंजाब प्रांताची राजधानी जी होती ती लाहोर होती आणि त्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन त्या ठिकाणी भरलं होतं. आणि त्याच ठिकाणी त्याच अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची उद्दिष्ट देखील घोषित केली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होणार आहे, लाहोर. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबातच्या आखाताला जाऊन मिळते? हा प्रश्न आपल्याला वन लाइनर प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारला होता. त्यामुळे प्रश्न परत एक वेळा, प्रश्न काय आहे? खालीलपैकी अशी कोणती नदी आहे जी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागामध्ये उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबातच्या आखाताला जाऊन मिळते? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4, तर मही नदी किंवा हिलाच अजून एक नाव आहे माही नदी. लक्षात ठेवा, पर्याय 4 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे त्याला आपण नाबार्ड म्हणतो. तर याची स्थापना जुलै 1982 मध्ये डॅश समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. या ठिकाणी परत अजून आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आणि यापूर्वी ते प्रश्न विचारलेले देखील आहेत. पहिला प्रश्न आहे की नाबार्डचा फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. या ठिकाणी त्याची स्थापना जी आहे ही कधी झाली? तर 1982 जुलै 1982 मध्ये झाली. या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या समितीच्या शिफारशीवरून झाली? तर ती झाली होती पहा ऑप्शन क्रमांक 1, तर बी शिवरामन समिती यांच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. ऑप्शन 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. या ठिकाणी नोट्स पहा, नोट्समध्ये काय काय आहे? तर बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा 1981 मध्ये संसदेमध्ये पास करण्यात आला होता. आणि आरबीआयच्या कृषी पतविभाग, ग्रामीण नियोजन आणि पथकक्ष व कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणामधून 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली होती. डेट लक्षात ठेवा, 12 जुलै 1982 या वर्षी नाबार्डची स्थापना झालेली आहे. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्रातील विचारले दलित चळवळीला आकार देणारे प्रभावशाली व्यक्तिमत्व कोण होते? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. आणि असं म्हणू नका की हे प्रश्न विचारले नव्हते. जशाच तसे हे प्रश्न TCS ने वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारलेले होते. प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी याची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? पहा, समवर्ती यादीची जी कल्पना आहे तर ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतानं स्वीकार केली आहे? आणि तो देश आहे ऑप्शन क्रमांक 4, तर ऑस्ट्रेलिया या देशातून ती घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. समोरची सूची व्यापार, वाणिज्य आणि व्यापार संबंध जे आहेत यांचं स्वातंत्र्य आणि संसदेच्या 2 सभागृहांची संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल, ऑस्ट्रेलिया.
प्रश्न क्रमांक 16 आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते आपल्याला अचूकपणे ओळखायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लेखन नियम दिलेला आहे, तर यामधील आपल्याला काय विचारलंय की शुद्ध शब्द म्हणजे जो बरोबर शब्द आहे तो कोणता आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शीर्षक हा जो शब्द आहे तो अशा पद्धतीने लिहिला जातो, शीर्षक शब्द। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। अपकर्षचा विरुद्धार्थी शब्द हा सर्वांना माहित असणं गरजेचं आहे। उत्कर्ष आणि अपकर्ष म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। आणि मित्रांनो, TCS आणि IBPS पॅटर्न जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारतो, तर तसे शब्द आपण 500 शब्द घेतलेले आहेत एका व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। पहा, अजून काही आपण महत्त्वाचे शब्द पाहूया। अपकर्ष, उत्कर्ष, उत्कृष्ट, निकृष्ट, उत्तम आणि शूद्र हे जे आहेत हे अजून काही महत्त्वाचे विरुद्धार्थाचे शब्द आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, तेल गेले तूपही गेले आले धुपाटणे। तर या ठिकाणी थोडीशी मन कन्फ्यूज झाली आहे। मन पहा, तेल गेले या ठिकाणी तूप असा शब्द आहे मित्रांनो, तर तूप गेले हाती आले धुपाटणे ही अशी म्हण आहे। तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। तर याचा म्हणीचा अर्थ काय होणार आहे? अर्थ होईल पहा, मूर्खपणा करून नुकसान करून घेणे या म्हणीचा अर्थ होईल। पहा, काहीही न खाता पिता उपाशी राहणे म्हणजे पोटाला मारणे किंवा पोटाला बांधणे। नेहमी विनम्रपणे वागणे म्हणजे मुंगी बनून साखर खाणे। लोभीपणाने वागणे, लोभी धनी सज्जनाला अवमानी। आणि तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर मूर्खपणा करून नुकसान करून घेणे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर राजाची स्तुती कोण करत असतो किंवा त्याला काय म्हणतात? त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1, तर राजाची स्तुती करणारा असतो भाट, गाणे गाणारा असतो गायक आणि पोवाडे गाणारा असतो पहा शाहीर। या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे, अघळ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द आपल्याला विचारला आहे, म्हणजे जोड शब्द। जोड शब्द कसे म्हणजे असे असतात पहा, अघळ आपण काय म्हणतो? अघळला जोडीचा शब्द अघळ पघळ। या ठिकाणी अघळ वाकळ, अघळ उकळ आणि आकाळ पाळाल, म्हणजे सांगतानाच आपल्याला काही ओळखू अघळ पघळ हा आपला शब्द उत्तर बरोबर असला आहे। अघळ पघळ किंवा अघळ या शब्दाच्या नेहमी जोडीने येणारा शब्द आहे पहा पघळ। आणि वाकळ म्हणजे गोधडी, म्हणजेच जुन्या कपड्यांनी तुकड्यांनी शिवलेलं जे पांघरून असतं त्याला वाकळ म्हणतात। आणि पालाळ म्हणजेच काय? तर विस्तार, वाढ किंवा एखाद्या गोष्टीचा फैलाव होणे। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला TCS ने वनरक्षक भरतीमध्ये 2023 ला विचारलेले होते। या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देते आले मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जशाच तशी मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्साइडर, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।